आज मार्केटमध्ये काही काही जगातल्या देशांच्यामध्ये एवढा पैसा आहे की त्यांना तो पैसा कुठंतरी द्यायचा आहे, परंतु तो देताना तो त्यांच्याकडे परत आला पाहिजे असा विचार करतात. त्यावेळेस संपूर्ण देशावर नजर टाकली तर महाराष्ट्राला ते प्रथम प्राधान्य देतात. आज देखील विरोधकांनी किती आमच्यावर टीका केली की आमच्या इथले प्रकल्प बाहेर चाललेले आहेत, परंतु सरिताताई असं नाही आहे. आपल्यामध्ये फॉरेन FDIची इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त आज आपल्या महाराष्ट्रातच झालेली आहे. आणि त्यामध्ये आमचे देवेंद्रजी पण आम्ही सगळेच जण एक उद्योगधंद्यांना पोषक अशा प्रकारचं वातावरण कसं राहील आमचं इथपर्यंत ठरलेलं आहे. काही काही ठिकाणी कधी कधी काही पक्षाचे लोकप्रतिनिधी तिथं प्लांट उभा करत असताना त्रास देतात. आमच्याकडनंच हे घ्यायचं, आमच्याकडनंच ते घ्यायचं, आमचीच मशीन लावायचे, तुमचेच मशीन लावायचे. आम्ही सांगितलेलं आहे की असं जर कोणी केलं आणि जर ते कानावर आलं तर तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कुणाच्या जवळचा लांबचा आहे बघायचं नाही. पोलिसांनी SP असेल तर SPनी, CPच्या एरियात असेल तर CPनी कारवाई करायची आणि त्यांचा बंदोबस्त करायचा. कारण तसं केल्याशिवाय एक लोकांनाही विश्वास वाटणार नाही, उद्योगपतींना, की नाही बाबा आता आम्हाला इथं व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मदत होती. आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी पण आम्ही स्वीकारलेल्या आहेत आणि त्या रस्त्याने आम्ही पुढं चाललेलो आहे.